इकडे नंदुरबार शहरात गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेला बनावट जन्ममृत्यू प्रकरणाचा मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय आणि सायबर कॅफेमधून बनावट सरकारी शिक्क्यांचा वापर करून बोगस दाखले तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नंदुरबारमध्ये नगर परिषद, शहर पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि प्रकरणाचा आढावा घेतला। नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट्स असे सगळे मिळून 1122 बोगस जन्म दाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप आहे। तर बोगस प्रमाणपत्र दिलेल्या लाभार्थ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांचं प्रमाणपत्र रद्द करा अशी ही मागणी आहे। आता 2 प्रकारचे नवीन घोटाळे, हितला हा घोटाळे एक कॅटेगरी आहे। उद्या मी संभाजीनगरला सिल्लोडला जाणार आहे, तिथल्या गावात तिथलं गावाचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक करून महाराष्ट्राचे नाही असे हजारो लोकांचे तिथे पण 4000 सर्टिफिकेट दिले गेले आहे। तर त्यात बाहेरचे लोक निश्चितपणे, जसं मी जो गेले वर्षभर सांगत होतो की बांगलादेशी रोहिंग्या ज्याचा भारतात जन्म नाही झाला असे लोक, तर महाराष्ट्र सरकारने 1,24,000 प्रमाणपत्र रद्द केले। त्यात एक पण मायका लाल पुढे आला नाही की मी हिंदुस्थानी आहे, माझा हिंदुस्थानात जन्म झालाय त्याचं प्रमाणपत्र आहे। मग तो कुठला आहे ते तर पुढच्या ATS पाहणार।